यानंतर एक मोठी अपडेट आहे। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीमधील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज दोन्ही बाजूंना युक्तिवाद झाला। विशेष सरकारी वकील यांनी धर्मांतर प्रकरणामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। निदा खान पीडितेला आपल्या घरी हिजाब रोजा संदर्भात ट्रेनिंग देत होती असं मिसार यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आरोपींच्या जबाबानुसार धर्मांतर प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार सुद्धा झालेले आहेत। मलेशिया कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये मालेगाव कनेक्शन सुद्धा समोर आल्याचं म्हणत त्यांनी अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला निदा खानच्या। दरम्यान निदा खान अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात कोर्टानं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आणि निकाल राखून ठेवलाय। येत्या 2 मे रोजी कोर्ट या संदर्भात निकाल देणार आहे। रोजा कसा पडावा, बुरखा हिजाब हे कसे वापरावे याचं ट्रेनिंग ह्या आरोपीच्या घरी नेऊन या पीडितेला देण्यात आलेले आहे। याबाबत जे काही भाष्य आलं किंवा पुराव्यात आले नातेवाईकांच्या जबाबात आलेले आहे ते कागद कोर्टाला दाखवण्यात आले। त्यानंतर धर्माची भीती घालणे, तिचं नाव बदलून तिचं हानिया असं नाव ठेवण्यात आलं होतं। त्याबाबत तिचं परिवर्तन करण्यासाठी काही मालेगावच्या लिंक्स ॲक्टिव्ह होत्या, त्याबद्दल कोर्टाला पुराव्याच्या माध्यमातून जे काही अवेलेबल मटेरियल ते दाखवण्यात आलेलं आहे। फिर्यादीकडनं नमाज पठण हिजाब हे प्रकार कसे करून घेतले जायचे याबाबतचे जे भाष्य, साक्षीदारांचे जबाब, TCS कंपनीतल्या काही साक्षीदारांचे जबाब कोर्टाला दाखवण्यात आलेले आहे। तिला कोणी आसरा दिलेला आहे। ह्या सगळ्या प्रकरणात निश्चितच मोठा मनी ट्रेल आहे। काही डॉक्युमेंटेशन मालेगावच्या काही टीमनी केलेलं आहे, तिथे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे। काही मलेशियाचे लिंक्स याच्यात मिळून आलेले आहे, त्याबद्दल कोर्टाला सगळं अवगत करण्यात आलं। कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आणि 2 मेला हे प्रकरण आदेशासाठी ठेवलेलं आहे। कोणताही इंटरिम रिलीफ कोर्टाने दिलेला नाही। आजच्या युक्तिवादामध्ये जास्त करून जो मुद्दा होता तो धर्मांतरणावर होता। त्याच्यावर माझा पहिला महत्त्वाचा युक्तिवाद तोच होता जो आजही आहे की महाराष्ट्रामध्ये अजून धर्मांतरणाचा कायदा नाही आहे। त्यामुळे IPC खाली तो कोणत्या कलमाखाली येतो हा मुद्दा अजूनही अनभिज्ञ आहे। कारण कलम 299 मध्ये तर काही धर्मांतरणाबद्दल सांगितलेलं नाही। तो धार्मिक भावना दुखावण्याबद्दल किंवा अपमानित करण्याबद्दलचा आहे, धर्मांतरणाबद्दलचा नाही आहे। त्यामुळे माझा पहिला युक्तिवाद तोच होता। सरकार पक्षानेही त्यांचे मुद्दे मांडलेत, 2-5ला काय होतं ते कळेल। आणखी का मोठी बातमी आहे। मुंबईमधल्या ऐतिहासिक KEM रुग्णालयाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठेवलेला आहे। KEMचं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्याची मागणी लोढांनी केली आहे। त्यांच्या या प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीनं प्राथमिक मंजुरी सुद्धा दिलेली आहे। याविरोधात ठाकरेंची शिवसेना मात्र रस्त्यावर उतरली आहे। लोढांनी आपल्या इमारतींची नावं बदलावी, KEMचं नाव बदलू देणार नाही असा इशारा ठाकरेंच्या नेत्यांनी दिलाय। मुळामध्ये तुझ्या ज्या इमारतींची जी नावं आहेत, ज्याला आपण म्हणतो ना अल्टामॉन, लोढा वर्ल्ड टॉवर, ट्रम्प टॉवर, लावणा सीताराम, राजाराम, कावेरी, सिंधू, अशी सावित्री, ते सगळं बरोबर का? तर तिथे त्या नावाने चांगली बिल्डिंग सेल झाली पाहिजे। आणि मुंबईच्या उरावर बसायला बाहेरून लोक आली पाहिजे। हे तुमचे उद्योग आम्हाला कळतायत, त्यामुळे कडाडून विरोध होणार। तुझा आजोबा आण, तुझा पंजोबा आण आणि तू पण ये, दाखवतो तुम्हाला। अरे तुमचा संबंध काय या मतदारसंघाशी? जा ना तुमच्या मतदारसंघातले भूखंड आरक्षित करा। किती नावं बदला, मल्हारहिलचं नाव बदला, केम्स कॉर्नरचं नाव बदला, इथे काय आहे तुमचं? आणि या ऐतिहासिक वास्तूंचं हे सगळी नावं बदलण्याचा घाट यांनी घातलेला आहे। म्हणून मला असं वाटायला लागले की मराठीमध्ये एक वाक्यप्रचार आहे, माकडाच्या हातात कोलीत। यांनी जे काय सत्ता घेतलीय ते आता त्या म्हणीला बरोबर लागू होते असं झालेलं आहे। दरम्यान विरोधकांच्या टीकेवर लोढांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूया। कसा होऊ शकता देशामध्ये किंग एडवर्ड असा 75 वर्ष झाले आझादीचे, तरी पण एडवर्डची माला जपतात। त्यामध्ये काय त्यांच्या पॉलिटिकल हेतू आहे की काय मला माहीत नाही, पण माझ्या मताप्रमाणे काय जे विदेशी संस्था होती, विदेशी राजा होते, त्यांचं नाव इंग्लंडमध्ये ठेवायचे असतात तर ठेवा, खुशाल ठेवा, भारतामध्ये नको।
फक्त राजकीय पातळीवरच नाही तर रुग्णालयामधल्या निवासी डॉक्टरांची संघटना माडनं सुद्धा रुग्णालयाच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. जो हमारा नाम है किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, उसका लीगेसी बहुत बड़ा है, उसका हिस्टोरिकल वैल्यू जो है वो बहुत बड़ा है. एक्चुअली हमारा जो हॉस्पिटल था इसी वैल्यूज़ पे बना था कि भारतीय डॉक्टर ने भारतीय पेशेंट को प्रायोरिटाइज करना चाहिए. तो इसकी वजह से ये जो हिस्ट्री है वो बदलना ज़रूरी नहीं है, वो एक्चुअली इम्पोर्टेंट है. तो हमारा ये बात के लिए विरोध है कि यहाँ कॉलेज का नाम बदला जाए.